नाही निखिल भाई आम्ही टायमावर 6:45 ला आलो भाई खाली. वर्कआउट चालू आहे बाबा भाई, जिम फ्रीक. आदितीने तर पोह्यावर जोर घातले. आईच्यामुळे तुझी चुकी नाही, कोणची आहे? गाडी थांबले आणि भक्तीवर कान साफ करते. नवीन आरटीओ बघितला, हरिद्वारचा बी आरटीओ बघायला लागलाय. अरे निखिल तो बंद, तुम्ही पाणी काढा. टाके पाणी काढत होतो. खुद पे परेशान था बट सनी आए तर आमचा कसं एकदम चिल चालू आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हमको लगा कि हमारा जर्नी स्टार्ट हो गया फाइनली, और वापस हम आके अटक गए. स्टेप नीचे. पाऊस चालू झालाय, एकदम मस्त वातावरण झालंय वरती, खूप मजा वाटते. 2:15 वाजता आम्ही डिनरला आलोय. गुड मॉर्निंग. आणि मी सगळ्यांना 7चा टाईम दिलेला, तरी अजून अर्धी गँग उठली नाही. निखिल भाई उठले. आम्ही टायमावर 6:45 ला आलो भाई खाली. मग 7ला ब्रेकफास्ट लागेल सांगितलेलं, आधी उठायला सांगितलेलं. बघ निखिल भाई ऑन टाईम. निखिल भाई पण 10 मिनिटात ब्रेकफास्ट लागेल. ब्रेकफास्ट पण रेडी नाही अजून. आता सगळ्यांना खाली काढतो. मग आलशी आहेत पोरं. रेडी झालाय. तुम्ही माझा फोन कट का केला? तू माझा कधी काय साला माणूस आहे. मी कट केला हो, काय बोलतात. जरा रात्रीच तीच पण रेडी, मी पण रेडी. सगळे रेडी. बघता आता फॅमिली बाकी आहे, पोरं पण रेडी झालेत. सो आता जाऊ ब्रेकफास्टला आणि डायरेक्ट नाही, रजिस्ट्रेशन बाकी येणार आहे. आपला रजिस्ट्रेशन बाकी आहेत कोणाचे ते करू. डायरेक्ट आज गुप्त काशी. चला लवकर चला हो, चला. हे श्रुतिका चल ना. बघा अजून रेडी नाही रे, वर्कआउट चालू आहे बाबा भाई, जिम फ्रीक. काय करणार तुझे, तू तर पोहाही खा सकता है. बस बस तूही खा सकता है. अच्छा एलर्जी आहे, काय करणार. सो ब्रेकफास्ट लागलेला आहे. हॅव्हिंग द ब्रेकफास्ट. आदितीने तर पोह्यावर जोर घातले. तुला टोस्ट चाहिए क्या? ही त्याला बँडवाले बोलले, तिघांनी रेड घातलेलं म्हणून. बिचारा एवढा मनाला लागला नाच बायला का भाई, तो कपडे बदलून आला डायरेक्ट. नाद बाय फील फॉर. सो आमची आता लोडिंग झालेली आहे ऑलमोस्ट दोन्ही गाड्यांची. आणि आम्ही निघतोय. रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या लोकांचं. रजिस्ट्रेशन करून ग्रीन कार्ड बनवून आम्ही निघू डायरेक्टली गुप्तकाशीला. इंदूर टाईम भेटला तर धारी देवी और वया करू, नाहीतर नाही. बॅगा संपत नाही आमच्या. एवढ्या बॅगा आणल्यात हिनी, एकटीने 2 बॅगा आणल्यावर काय बोलायचं. एक खायची बॅग. तर फोटो सेशन चाललं, ऑलरेडी लेट झालंय. काय बोलायचं, कोमून बॅगा भरायला लागतात. हे बिचारा सकाळपासून उठलाय, 6:30चा टाइम दिला याला. याचे गेस्टच आले नाही अजून रजिस्ट्रेशन करायला. सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झाले. हे श्रुतीच्या मुले तर 7 जणांचे रजिस्ट्रेशन राहिले. आईच्यामुळे. तुझी चुकी नाही, कोणची आहे? माझी काय चुकी का? यू आर इररिस्पॉन्सिबल भाई. मी 3 वेळा रिमाइंडर दिला, 3 वेळा. हा सगळ्यांचे झाले, तुमचाच का नाही झाला? काय अरे तो काय स्टेशनला आलेलो पण एवढी गर्दी आहे म्हणजे 2 तास इकडेच जातील. हे श्रुतिकाच्या मुळे सगळा फुकट गाडी थांबवायला लागले. तर बघू ऋषिकेशला जाऊन रजिस्ट्रेशन करू. हा का, ठीक आहे चालेल. गाडी थांबले आणि भक्तीवर कान साफ करते. आणि कान साफ करून घेते ते श्रुतीचा झाला. त्या काकींनी नंबर लावला. आता एक एक सगळे नंबर लावतील. आमचा श्यामबाई गेलाय ग्रीन टॅक्स बनवायला. ग्रीन टॅक्स
फक्त ऑफिस 10ला RTO ओपन होईल, त्याच्यानंतरचा कार्ड बनेल आणि मग आम्ही निघू. ऑलरेडी लेट, त्याच्यात अजून लेट. रितेश भाई देख मौज में काय ना भाई, चल ना. क्लिनिंग फर्स्ट. बघ तुझ्यामुळे सगळ्यांनी नंबर लावला. चॅनलचं नाव काय? माझा सबस्क्राईब कर. हा सबस्क्राईब, माझाच नाव टाक. सांगून टाका, सांगून टाका. आणि ते सगळे एकमेकाच्या रिलेशन. उसाचा रस्त्याला आम्ही कंटाळून इथं आली सगळी. आमचं अजून रजिस्ट्रेशन काय झाला नाही. अजून उसाचा रस आम्ही थांबलोय. उसाचा रस तिथं पण लेट चाललाय. बघा ना. मला नसीब में लेट आहे सब. ऑलमोस्ट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन ऑफिस पण ओपन झालं आहे. सगळी प्रोसेस झाली आहे. बस आता एक सिग्नेचर करायची आहे. मी चाललो तर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. माझ्यासोबत निखिल आहे. निखिल भाई ग्रीन कार्डसाठी थांबलाय. थांब, काय ना काय रूल आहेत बाबा. नवीन RTO बघितला, हरिद्वारचा बी RTO बघायला लागलाय. अरे निखिल हे आलेली आहे, गाडी आलेली आहे. गाडीची टेस्टिंग चालू आहे. सगळे कंटाळ आहेत. श्रुतीमुळे बस. झालं का आम्ही लगेच निघू. चेकिंग चालू आहे गाडीची. गाडी पास होते. गाडी अजून काय पास झाली नाही. खूप स्ट्रिक्ट आहे तिकडे, रूल्स खूप स्ट्रिक्ट. सगळं चेक करतात. आता व्हाईट रेडियम कमी आहे, तो आता रेडियम लावतोय तो. तर तोपर्यंत गाडी सोडणार नाही. इथे रेडियम थोडा हे झाला आहे म्हणून आता नवीन रेडियम लावायला सांगितलं तिथं RTO मधून. त्यानंतर आमची गाडी पास होईल. आणि फायनली ची गाडी सुरू झाली. आणि आता कितने टाइम का सफर आहे. AC चालू झाली. स्वतः आम्ही थांबलो इथं लंच करायला. ऑलरेडी खूप लेट आहे अजून. ऋषिकेश खूप लेट झालेलो आहे. त्याच्यात पण अजून लेट. काय आता करायचं? काय इथंच लंच करत बसतो. आता 2 इथंच वाजल्यात. अजून खूप ट्रॅव्हलिंग कव्हर करायची. कव्हर करायचे. बट आम्ही भाई फुल सपोर्टिव्ह आहे. आम्हाला मजा येते जाम. आणि आम्ही लंच करायला आता थांबलो एका मस्त ठिकाणी. पंजाबी सगळं आईस्क्रीम सगळं दिसतंय. तर मजा करू जाम. आता जेवढा फास्ट फटाफट लंच करून निघू. फटाफट लंच करून. आमचं ट्रॅफिक आमचं सुटलंय. आता ॲम्बियन्स हॉटेल का वेल बनवले इथे. दिस इज अ विशिंग वेल. इकडे वेल मध्ये पैसे टाकून विश करायचे असतात. ओके येस, ठीक आहे सर. आय ऑलवेज ऑन फायर. साफ खतम किया. कसं लागतं रितेश? आलाय एकच. रितेशला एवढा आवडला जेवण का रितेशने सेम आयटम डबल मागवला. मजा आली. हो, आमचा लंच करून झालाय. खूप उशीर झालाय. 1 तासाचा अंदाज पकडला आणि 1.5 तास घालवला इथे. पोरं ऐकत नाही. तुमच्यात मुलं तुम्हालाच काढायला आलं. पुढे झालं रे बाबा परत. आता बिल पे नाही केला. भारी माणूस आहे यार. तेव्हा आता परत बिल पे करा तरी आता परत टाइमपास. जाऊन दे. मी काय करू विधायकला. टाइमपास या माणसामुळं. तुझा ड्रेस काय करू तुझ्यामुळे. तर टाइम झाला ना तेवढ्याला. ते प्रयागला असतो, रुद्रप्रयागला. तुझे मुलं इथं अजून देहरादूनलाच गाडी अटकले. हा या हा तुम्ही बी घ्या. या 2 माणसं बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही पाणी काढा. काकी पाणी काढत हो. काढले त्यांनी पाणी. बाहेर नको काढायला म्हणून. स्ट्रॅटर्जी आहे त्यांची ती. हा झालंय तरी साला अजून टाइमपास चाललाय यार. हे पण फक्त
फक्त कोणामुळे? एका पोरीमुळे, कारण तिने तिच्या फॅमिलीचं रजिस्ट्रेशन नाही केलं म्हणून. तर विनंती आहे तुम्हाला, पहिलं सनीकडे रजिस्ट्रेशन करून घ्या. सनीकडे आमचा- खुद से भी कर सकते. हा खुद पे करू शकता, बट सनी आहे तर आमचं कसं एकदम चिल चालू आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हमको लगा कि हमारा जर्नी स्टार्ट हो गया फाइनली, और वापस हम आके अटक गए. स्टेपनी चेंज स्टेपनी चेंज. ते वाटत नाही आज गुप्तकाशीला पोचू आपण. डायरेक्ट आपण केदारनाथला जाऊ, हॉटेल बिटेल नाही, डायरेक्ट ट्रेकिंग चालू करू आता. तेच डन. ऑप्शन काय आहे दुसरा? अजून ऋषिकेश क्रॉस नाही झाला आमचा, अजून काम चालू आहे. बस अब इसके डालने के बाद डायरेक्ट अटैच ना, खत्म. बघा बिचारे पोरं कंटाळलेत, काय आता ऑप्शन नाही. महादेव का बुलावा इतना आसान नहीं होता. सो हे गाइस, हम लोग यहाँ पे स्टेपनी बदलने के लिए रुके हैं. आणि आमचे जो टूर गाईड आहेत सनी भाई, हे आपले गौ माता यांना जरा लाड करायला चालले आहेत. दाखवा कसं लाड करतात. भाई देरिवली तर भेंड्या चालल्यात. एक भेंडी चढली. हा आमचा ड्रायव्हर पण गेलता आमच्यावर. पाऊस चालू झालाय. एकदम मस्त वातावरण झालंय वरती, खूप मजा वाटते. मजा वाटते आता समजल. आता मजा येणार आहे भावा. अभी मजा ऊपर आएगा. पाऊस चालू झालाय, वीज कडकडायला लागले. तर वाजलं 9. हा अल्जेरिया या पलापल चालू आहे. बायो फोल्ड आधी तिला भूक लागली, जेवली. हॉटेलला कधी पोचू काय माहिती. फायनली हॉटेलला पोचलो आम्ही. 2 वाजले, येत आहेत 2. दोनों नहीं है, ऊपर भी नहीं है, नीचे भी. आणि 2:15 वाजता आम्ही डिनरला आलोय. डिनर लागलाय. झालंय, लिहिलंय एंट्री झाली रे. फायनली चालू झाला डिनर. नाही बघा, हे आमच्या रितेश ब्रेकफास्टच्या टायमाला डिनर करतोय आम्ही.